अमात्य, आज सावित्रीची आई हयात असती तर हा प्रश्न इतका बिकट झाला नसता. महाराज, आजपर्यंत शेकडो स्थळं आली, पण सावित्रीच्या तोलामोलाचा पती मिळणं अवघडच झालंय. परमेश्वर स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधतो असं म्हणतात अमात्य. आम्हाला तर सावित्रीची चिंता वाटू लागली. असे निराश का होता महाराज? सावित्रीचं लग्नाचं वय अजून टळून गेले नाहीये. आम्ही जातीनं प्रयत्न करू. बाबा, बाबा तुम्ही बोलवलत मला? होय बाय, आम्ही अमात्यांशी तुझ्या विवाहाची चिंता बोलून दाखवत होतो. बाबा, तुम्ही आकारानच चिंता करता. अहो, जेव्हा योग असेल तेव्हा घडेल सर्व. हा योग केव्हा येणार सावित्री? अगं, वयात आलेल्या मुलीच्या विवाहाची चिंता तिच्या पित्यालाच समजते. ठीक आहे बाबा, तुमची चिंता मी दूर करते. मी स्वतः वर संशोधन करून मला योग्य तो वर शोधून काढते. हे योग्यच बोललीस सावित्री, पण तुला एकटीला हे सगळं जमेल? महाराज, मी स्वतः जाईन सावित्री बरोबर. मग तर काळजी नाही आपणास. तुम्ही असल्यावर काळजी कसली? सावित्रीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ती बुद्धिमान आहे, त्यामुळे तिची निवड तीच आमची निवड. मी प्रस्थानाची तयारी करतो. या आपण. चल सावित्री, तुला सुद्धा तयारी करायला हवी. सांभाळून राहा. वेळोवेळी दूतांकडून खुशाली कळवा. बाबा, बाबा तुम्ही कोणतीही काळजी करू नका. महाराज, मी स्वतः आहे. सावित्रीची काळजी नको. मोहीम फत्ते करूनच आम्ही परत येऊ. छान, निघा तुम्ही. मजल दर मजल करत जा. सत्यवती, आपल्या कुटीकडे कुणी येतंय का? हो स्वामी, कुणी अनोळखी आहेत. अमात्य,
ही सुंदर कुठे कोणाची? कोण एवढ्या निबिड जंगलात राहत असेल? माझ्याही ध्यानात येत नाहीये. अहो साधक, ही कुठे कोणाची? कोण राहतं इथं? राजे द्युमतसेन राज्य भ्रष्ट झाल्यापासून या वनात वनवास भोगतायत. राजे द्युमतसेन? सावित्री, ते तर तुझ्या बाबांचे मित्र. त्यांचेवर असा प्रसंग यावा? महाराज, संकट कधी एकटी येत नाहीत. तशी राजांना राज्य भ्रष्ट व्हावं लागलंच. त्यात त्यांची दृष्टीही गेली. इथं त्यांची वृद्ध पत्नी आणि मुलगा सत्यवान राहतात. सत्यवान रूपवान तर आहेच, त्याचबरोबर सच्छीलही आहे. आपल्या वृद्ध मात्या पित्याची सेवा तो अहोरात्रपणे करत असतो. तो स्वबळावर एके दिवशी गेलेलं साम्राज्य परत मिळवेल आणि या राज्यात सुख शांती नांदेल, याच आशेवर ही जनता या वनात वास्तव्य करू नये. अमात्य, द्युमतसेन महाराजांना भेटणं आपलं कर्तव्य आहे. त्यांची विचारपूस करूनच आपण पुढे जाणं योग्य ठरेल, नाही? अगदी माझ्या मनचं बोललीस. चल जाऊया. चला.